विवेकानंदांची एक शब्दरचना मला खूप आवडली आणि अशी बसली मनावर. स्वामीजी म्हणतायत की देवाच्या चरणी जुनं कोमेजलेलं वाळकं फूल नाही अर्पण केलं जात, जे ताजं तवानं टवटवीत फूल आहे ते अर्पण केलं जातं. तुला मिळालेलं शरीर हेच त्या धर्माचं साधन आहे. जो काही ईश्वर आहे तो तुझ्यातच आहे, फक्त तू तो ओळखला पाहिजेस. तत्वमसी. आत्ता व्यायाम न करणे म्हणजे आयुष्य कच्च ठेवणे आहे. आनंदाने जगायला, जीवन एन्जॉय करायला सिगरेट, दारू, तंबाखू किंवा कुठल्याही घाण व्यसनाची गरजच नाही. उलट त्यांनी खरा आनंद हरवतो आयुष्यातला. शरीर माध्यम खलु धर्म साधन. स्वच्छ आणि कार्यक्षम असा कार्यकर्ता अधिकारी व्हायला आपण स्वतःला घडवतो आहोत का? मी पहिला खरा तो आजच्या सत्राला माझ्या मनात आहे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. तो म्हणजे आपण प्रत्येकजण खरंच स्वतःला नीट घडवण्याची काळजी घेत असू, असं मला आज आता ह्याला जोडलेले काही अतिशय व्यावहारिक मुद्दे आहेत. मला खरंच म्हणायचं की आता आपण प्रिपरेटरी बॅच याचा एक किमान एवढाच अर्थ आहे की आपापलं वय, जन्मतारीख आणि मनामध्ये कोणती स्पर्धा परीक्षा आहे असं लक्षात घेऊन पण एवढं निश्चित ठरलं आहे की पहिला चॉईस तर आहे करिअर आपल्याला स्पर्धा परीक्षांद्वारा करायचं आहे. तर मग ते करायला, स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवायला आणि ह्या सगळ्याच्या सगळ्यात वर आपला चाणक्य मंडलचा मुख्य मुद्दा की असं ते फॉर्मल स्पर्धा परीक्षेत यश मिळवल्यावर जे अधिकारी होऊ, तिथला एक स्वच्छ आणि कार्यक्षम असा कार्यकर्ता अधिकारी व्हायला आपण स्वतःला घडवतो आहोत का? हा मुख्य मुद्दा आहे. आय होप यू गेट माय पॉइंट. आय होप आय हॅव बीन एबल टू प्रेझेंट इट करेक्टली. त्याचा आत वळून खरंच विचारण्याची गोष्ट आहे की आपण करतोत का ह्याचं असं एक अ जेन्युइन इंट्रोस्पेक्शन. And I would say a genuine introspection, deadly honest to oneself. स्वतःशी प्रामाणिक राहून. मी तुम्हाला वर्गात उभं राहून तर या मुद्द्यावर बोला म्हणतच नाहीये. त्यामुळे वर्गात चार चौघात हे मला सांगा असंही मी म्हणत नाहीये. कोणाला कधी वाटलं यावर माझ्याशी, रेणुताईंशी, आपल्या कोणाही फॅकल्टीशी थोडंसं वैयक्तिक बोलावं, यू आर मोस्ट वेलकम एनी टाईम. माझ्यापुरतं असेल तर ती थोडी वेळकाळ जागा असं पाहून करायला लागेल. पण हे मुख्य महत्त्वाचं नाही आहे. मुख्य महत्त्वाचं आहे की स्वतःशी प्रामाणिक राहून खरंच आपण तसा विचार करतो आहोत का आणि खरंच तसं स्वतःला घडवतो आहोत का? मुख्य मुद्दा हा आहे. यात बसणारे मला म्हणायचे काही अत्यंत प्रॅक्टिकल मुद्दे. हा पहा, जसं मी म्हणेन की तुमच्या दिनक्रमाचं काहीतरी खरंच नीट केलंय का तुम्ही नियोजन, असं विचारा स्वतःच्या मनाला. की रोजचा दिवस आपण जो जगतो, जेव्हा केव्हा आपापलं उठतो, उठल्यावर ज्या काही माणूस म्हणूनच्या गोष्टी करून आपापल्या एकूण कामाला लागतो, जे काही आपलं कॉलेज असेल, पुण्यात राहतो कुठे, कॉलेज कुठे आहे, चाणक्य कुठे आहे, या सगळ्या चित्रामध्ये जे बरोबर टाईम मॅनेजमेंट आहे की ओके माझी कॉलेजची वेळ कोणती, चाणक्यातली कोणती,
ते सर्व होऊन मला जे कॉलेज आणि डिग्रीचा अभ्यास करतोय तो करण्याचा माझा वेळ, आणि आता हे स्पर्धा परीक्षेद्वारा करिअर करायचं, तर त्या दृष्टीने जे स्वतःची बांधणी, स्वतःचा अभ्यास, स्वतःचा बेस, स्वतःमधली स्किल्स आत्तापासून घडवत न्यायचे आहेत. ह्याची माझी काय आहे का वैयक्तिक खरंच केलेली? का आपण आपलं रोजचं उठतो आणि आला दिवस जगतो, की पृथ्वी फिरते, सूर्य उगवतो, आपल्यानुसार केव्हा तरी आपण उठतो, काहीतरी करतो, आणि बाहेरच्या फोर्सनी जेवढ्या गोष्टी लादल्याच आहेत, मुळे माझा बाहेरच्या फोर्सनीला माझा करेक्ट मराठीतला शब्द आहे लादल्या. मग तेवढं करतो, लाजे काजे स्तव तेवढं करतो, की काही कॉलेजात तर जाणं भाग आहे, स्पर्धा परीक्षा द्यायची तर एक डिग्री तर पाहिजे. तर असं जगतो आहोत का खरंच स्वतःला घडवतो आहोत? तर मी त्यातला एक प्रॅक्टिकल मुद्दा खरंच म्हणतोय, की तुमचं स्वतःचं वैयक्तिक खरंच प्लॅनिंग आहे का? ते प्लॅनिंग दिनक्रमाचं प्लॅनिंग येईल. खरं म्हणजे मग नुसतं त्यात खूप गोष्टी येतात बरं का. विचारा स्वतःला. जसं मी अत्यंत प्रॅक्टिकल लेवलला एकदम अतिशय प्रॅक्टिकल सवयीबद्दल म्हणतोय, अत्यंत नियमितपणे करंट इव्हेंट्सचा अभ्यास, जीवनातल्या सर्व क्षेत्रातल्या करंट इव्हेंट्सचा अभ्यास. तर खरंच करतोत का नियमितपणे आपण? खरंच घेतोत का समजावून? आणि खरंच ती एक जी रोजचे पेपर वाचतानाची घटना, तर येतो का मनात प्रश्न, की मला ही मुळात जाऊन समजली पाहिजे? अशा दिशेने प्रयत्न करताना पहिल्यांदा तुम्हाला वाटू शकतं, की वेळ पुरतच नाही आपल्याला. पण असं वाटण्यालाही मी म्हणतो, की ही क्रिएटिव्ह गोष्ट आहे. असं वाटणे, की अरे आपल्याला वेळ पुरत नाही आहे. कारण मला पण वाटतं, आजही वाटतं. आयुष्यभर मी हेच करतोय तरी मला आजही वाटतं. पण ती क्रिएटिव्ह प्रोसेस आहे. मग याचेसुद्धा एकदम प्रॅक्टिकल गोष्ट काय आहे, की स्वतःला विचारा, रोज नियमित पेपर वाचतो का? आहे का तुमच्या दिनक्रमात कसं प्रॉपर नीट याचं, की ही माझी वेळ, आणि ते सुद्धा कुठला तरी 1 किंवा 2 पेपर नाही, मिनिमम 4 पेपर वेगवेगळे, की जे आपल्याला वेगवेगळे व्ह्यूज देतील. केवळ एकच नाही वाचायचं आहे. एकच वाचला तर तुम्हालाही कळणार नाही, की विविध विषयांवरचे तुमचे दृष्टिकोन आपोआप त्या पेपरप्रमाणेच बनतील. आणि हे तुम्हाला कळणार पण नाही, की आपला एखाद्या विषयाकडे बघायचा दृष्टिकोन असा का बनलाय, तुम्हाला पण कळणार नाही, की कारण त्या वृत्तपत्रांनी तसं मत मांडलंय आणि मी दुसरं कुठं पाहतोय. तेवढंच आहे, त्यामुळे माझी तेवढं चाललंय. मी प्रिपरेटरी बॅचशी नुसता ह्या विषयावर एक वेगळं सत्र घेणार आहे 1.5 ते 2 तासाचं. पण आत्ताची आज मला बोलणं सुरू करताना आणि हे जे, की आहे का आपल्या विचारात दिनक्रमात, की पेपर, वृत्तपत्र वाचन, त्यानंतर काही निवडक नियतकालिक आहेत, मॅगझिन्स, न्यूज मॅगझिन्स आहेत का आपल्या वाचनात? मी नॉर्मली इंग्लिशमधल्या सगळ्यांना सुचवतो इंडिया टुडे. ॲज फार ॲज पॉसिबल ॲक्च्युली डू सबस्क्राईब टू इंडिया टुडे, or whether you subscribe or not, make it a point that you regularly scan through India Today. वीकली आहे, आठवड्यात. पण निदान असं पानं उलटताय, चालताय, पाहताय. मराठीपुरतं बोलायचं तर आपलंच मिळणारं मासिक. ते मला नीट माहिती आहे, की बेसिकली माझ्याच मार्गदर्शनाखाली आपली एडिटोरियल टीम काम करते, आणि महिन्यात एकदा पण प्रयत्न असतो, की त्या मासिकाच्या 110 पानांमध्ये एक ओव्हरव्ह्यू द्यावा. त्यामुळे जर तेही नीट वाचत असलात असं, आणि स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने असेल तर मी नॉर्मली सिव्हिल सर्व्हिस क्रॉनिकल नावाचं आहे, ते मी रेकमेंड करतो, की जर इफ देअर इज एनिथिंग टू रेग्युलरली फॉलो, तर माझे रेकमेंडेशन आहे सिव्हिल सर्व्हिस क्रॉनिकल. अगेन फायनान्शियली ज्यांना परवडतं आहे तर ते सबस्क्राईब करा. दर महिना मासिक आहे, महिन्यात एकदा घरात येऊन पडू दे. तुमच्या चॉईसनी पहा, चाळा, वाचा. पण आत्ताचा मी जो मुद्दा उपस्थित करतो आहे, की हे जे सगळं हॅबिट फॉर्मेशन आहे का आपल्या व्यक्तिमत्वात?
आणि हा सुद्धा मुद्दा आता फायनली थोडक्यात सांगायचा तर सगळ्यात महत्त्वाच्या 2 किंवा 3 गोष्टी म्हणजे आपल्या दिनक्रमात व्यायाम आणि किंवा खेळ बेस्ट शॉट दोन्ही पाहिजे. पण आहे का विचारा स्वतःला. सध्या आपल्या दिनक्रमात बघा कुठेतरी नियमित कोणत्या तरी प्रकारचा पण हेवी ड्युटी एक्सरसाइज व्यायाम आणि मी म्हणालो अँड ऑर बेस्ट शॉट इज अँड की खेळसुद्धा. हे मी तुम्हाला फार UPSC MPSCच्या तयारी करताचा सुद्धा मुद्दा सांगतोय. पण त्यापेक्षा सगळ्यात मोठी जीवन नावाची जी स्पर्धा आहे ती सुद्धा जिंकायची असेल तर जे स्वतःला घडवायचं आहे त्याचा हा वन ऑफ द टॉप मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट्स. विचारा स्वतःच्या मनाला की आपल्या दिनक्रमात मी म्हणणार आहे निदान 20 ते 30 मिनिटाचा काहीतरी पण हेवी व्यायाम की पंपिंग द हार्ट. मी तुम्हाला एवढं सांगतो की जर तुम्ही हे करत नसाल तर तुम्ही तुमच्या आयुष्याचा पाया कच्चा ठेवता आहात आणि मग पुढे ह्याचे परिणाम भोगावे लागणार आहेत. पण मग जेव्हा ते परिणाम भोगणं चालू होईल ना त्यावेळेला रडून काही होणार नाही आहे. अब पछतावे क्या होत है जब चिडिया चुग गई खेत हा कबीराच्या दोह्यातली ओळ आहे की उशिरा जाग आली. मुळामध्ये इट इज नेव्हर टू लेट हेही खरं आहे बरं का. पण वाय वेट अंटिल इट इज लेट. इट्स नेव्हर टू लेट बरोबर आहे. पण ओके वाय वेट इवन फॉर इट टू बी लेट. तुम्ही वयाच्या आयुष्याच्या शरीराच्या सुद्धा आत्ताच्या टप्प्याला याच टप्प्याला जर भक्कम आरोग्य तयार करण्याची काळजी घेतलीत तर ते तुम्हाला आयुष्यभर पुरणार आहे. नाही घेतलीत तर ते न घेणं तुम्हाला आयुष्यभर त्रास पण देणार आहे. मग आणि तो जेव्हा चालू होईल त्रास मग विविध एकदम फिजिकल बोलतोय मी की कोणाला पाठीचे विकार, कोणाला मानेचे विकार, कोणाला ब्लड प्रेशर, कोणाला हार्टचं पल्पिटेशन, कोणाला काय हजार गोष्टी आहेत. आत्ता व्यायाम न करणे म्हणजे आयुष्य कच्चं ठेवणे आहे. खरं म्हणजे व्यायाम आणि खेळ खरं म्हणजे आणि पाहिजे. आणि माझं म्हणणं आहे की दिवस आणि एकूण आठवडा नीट प्लॅन करा ना. मला हे जरूर मान्य आहे. ॲक्च्युली मी मला म्हणायचं नम्रपणे पण माझी मुलं घरातली आहात. निश्शंकपणे सांगतोय की माझी पर्सनली ह्या शरीराची 60 तरी पार होईपर्यंत तर मग हे सगळंच्या सगळं माझ्या दिनक्रमात होतं. एक जे काही शेवटी शरीरच आहे त्याचं जे काही पण अजूनही योग 1 तास तो मी आत्ता तुमच्याशी ह्या माझ्या पहिल्या मुद्द्याचा शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा म्हणून ठेवला आहे. तो आता 1 मिनिटाभरात बोलीन तुमच्याशी मी. पण पर्सनली आजच्या तारखेला माझ्या दिनक्रमामध्ये लाईट एक्सरसाइज आहे तो साधारण 20 मिनिटाचा होतो अपार्ट फ्रॉम योग. पण आत्ता हेवी नाही माझा आत्ता किंवा सध्या माझ्या दिनक्रमामध्ये जोरदार खेळ सध्या नाहीत. पण ते फार कोरोनापर्यंत होता पोस्ट कोरोना. पण ते शरीराने आणि तरी खरं नाही थांबलं तर बरं आहे बरं का. पण आता जे काही माझं म्हणून दिनक्रम सगळा पण तुमच्या एवढा असण्याच्या तर वर्षांच्या मध्ये तर हे माझं रोज होतं. रोज न चुकता की जे जे तुम्हाला सांगतो की हे आहे का तपासा हे सगळंच्या सगळं रोज माझ्या दिनक्रमात होतं. इथे काही मुलामुलींनी अतिशय समंजसपणे प्रश्न विचारले तिकडे बहुधा पोचू आज आपण. हे जे IAS व्हायच्या आधी तुम्ही कार्य करता माझा त्या काळातला दिनक्रम वेळ न जाता पण शार्प शब्दात सांगतोय की न चुकता नियमित योग, न चुकता नियमित खेळ मिनिमम 1 तास आणि चांगला नीट मैदानावर जाऊन कचकावून. मी दुनियेतले सगळ्या प्रकारचे खेळ भरपूर खेळलो आहे. आणि जरा जर थोडंसं काही माझ्याविषयी कळणं चालू झालं असेल तर एक म्हणजे मी महाराष्ट्राच्या क्रिकेटच्या टीमसाठी एकेवेळी सिलेक्ट झालो तो माझ्या वयाच्या 18व्या वर्षी. म्हणजे प्रोफेशनल क्रिकेट माझा त्यावेळेला बनलेला चॉईस आहे की ओके हे माझं करिअर नाही आहे. करिअर माझ्या करिअरचं नाव भारताचा कार्यकर्ता. त्यालाही धरून एक फार इंटेलिजंट प्रश्न आहे बरं का इथे. आय होप तिथपर्यंत आपण पोचू. म्हणून मी हे जे प्रोफेशनल क्रिकेट आणि त्याकरताचं जे सगळं जडणघडण आहे ती प्रायोरिटी बदलली आणि प्रायोरिटी देशाचा कार्यकर्ता मग तो समृद्ध व्हायला काय काय करत पण क्रिकेट होतं.
बरं, मी फुटबॉल कचकावून खेळलो आहे आणि ॲक्च्युली माझा फर्स्ट चॉईसचा खेळ फुटबॉल आहे, क्रिकेट नाही. I turned to cricket because football was not developed in, you can say, India, Maharashtra, Pune. Unfortunately, that continues to be true even today. आपल्याकडे फुटबॉल नीट ऑर्गनाईज नाही आहे, पण खेळ म्हणून जास्ती मला फॅसिनेशन आणि खेळलेलो पण आहे जास्ती फुटबॉल. गोज विदाऊट सेईंग की माझी पोझिशन सेंटर फॉरवर्ड, त्याला मेन स्ट्राईक प्लेअर म्हणतात, म्हणजे जो निर्णायक गोल स्कोअर करण्याच्या ह्याची. आणि तरी मी दुनियेतले सगळ्या प्रकारचे मैदानी खेळ, असं पत्ते, सागरगोटे, एक लिंब झेलूबाई, 2 लिंब झेलू, ह्याच्यात मी वेळ बर्बाद केलेला नाही. पण बुद्धिबळ भरपूर खेळलो हे सांगते. बैठा खेळच असेल तर त्यातला मला सर्वात फॅसिनेटिंग बुद्धिबळ. ते मी कचकावून बसलो समोर हे मांडून तर दिवसाच्या 8-8, 10-10 तास ते बुद्धिबळात आहे. बुद्धिबळ इज ॲडिक्टिव्ह. तुम्ही तहान, भूक, देहभान सगळं विसरता बुद्धिबळाच्या ह्याला लागलात तर. शिवाय व्यायाम होता 1 तास, हे सांगतो जिममध्ये. शिवाय रितसर नीट म्हणजे योगा आणि खेळा व्यतिरिक्त तरी ॲव्हरेज 1 तास, आणि तो रोज, म्हणजे 6 days a week. ब्रेकचा 1 दिवस असेल मधला. पण नीट जोर बैठकासुद्धा, पुलअपसुद्धा, आणि म्हणजे वेटचे सगळे असतील, पण आधी कार्डिओ करून. वेट्स एकदम करायचे नसतात, नुसते वेट्स तर त्याहून करायचे नसतात. नाही तर तुम्ही शॉर्ट टर्ममध्ये वाटाल नुसते काहीतरी मसल तयार होतोय, पण प्रत्यक्षामध्ये फुगालच म्हणजे वगैरे. मध्ये एकेवेळी भारतातल्या IT क्रांतीचे एक थोर जनक नारायण मूर्ती काही काळापूर्वी बोलले की कामाचा आठवडा 70 तासांचा पाहिजे, असं ते बोलले. आणि जरा त्यावरनं वादळच उठलं की हे काय बोलतायत हे, आणि हे काय ह्युमनली पॉसिबल आहे का? तुम्ही काय बोलताय? माणसांना काय आयुष्य राहील काय? कामाचा आठवडा 70 तासाचा म्हणजे ऑल 7 days a week काम करायचं म्हणलं तरी ॲव्हरेज 10 तासाचं होतं. आणि दॅट इज नॉट इवन एक्सपेक्टेड की ओके निदान एक ब्रेक पाहिजे आठवड्याला, 1 दिवस सुट्टीचा. मग 6 दिवसात 70 म्हणजे किती? की म्हणजे ऑलमोस्ट रोजचे 12 तास झाले. तर त्यावरनं वादळ उठलं. आणि त्या काळामध्ये 1-2 पत्रकारांनी मला विचारलं तुमचं मत. मी सांगितलं मी नारायण मूर्ती यांच्याशी सिरियसली असहमत आहे. विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट, आय डिसॲग्री विथ हिम. असं आता ही बोलण्याची, सांगण्याची स्टाईल आहे की हे ऐकून त्यांनाही वाटेल आणि मला व्हाईब्स अंगावर येतातच की तुम्हालाही वाटतं की हो, सरांना म्हणायचं की नाही इतकं नाही, 70 हे काहीतरी समजा दिवसाच्या. तर मी सांगितलं आय सिरियसली डिसॲग्री विथ हिम. माझं म्हणणं आहे 96 hours a week, नॉट 70, 96 hours a week. आणि हे मी गणित कुठनं काढलं आहे तर मला आठवड्याचा 1 दिवस ब्रेक पाहिजे हे मला मान्य आहे, सुट्टी. उरलेले 6 दिवस दिवसाचे 16 तास कामाचे पाहिजेत, 16 hours a day, म्हणून 96 hours. आणि विशेषतः तुमच्या वयाच्या, आयुष्याच्या आणि शरीराच्या सुद्धा आत्ताच्या टप्प्याला. आणि बिलकुल मी अजिबात गर्व न बाळगता पण सांगतो की हे मी करून बोलतोय, हे फुकाचे तोंडचं वाक्य नाही. माझं 16 hour काम फार पोस्ट कोरोनापर्यंत चालू होतं. आता नाही, हे सध्या मी सांगतो, मला मान्य आहे की सध्या माझे कामाचे तास 16 hours a day नाहीत निघणार. पण ज्याला सो कॉल्ड म्हणतात की जे वर्किंग लाईफ ॲव्हरेज माझं साधारण तुम्ही धरा की वय वर्ष 15-16 जेव्हा मनात ठरलं आपल्याला कार्यकर्ता व्हायचं, तिथपासून ते माझीसाठी म्हणजे 40-45 वर्ष तरी. तुमचे आत्ताचा काळ हा कचकावून काम करण्याचाच आहे, कारण तो आयुष्याचा पाया भरतात. आत्ता तुम्ही जर तो कच्चा ठेवलात तर आयुष्यभर मग ते वाट्याला येणार आहे. आणि ते वाट्याला येणं जेव्हा चालू होईल ना, तेव्हा इट इज ॲटलिस्ट लेट इफ नॉट टू लेट. आय विल रिपीट, इट इज नेव्हर टू लेट. आय विल रिपीट, आय बिलीव्ह दॅट इट्स नेव्हर टू लेट. वाय वेट अंटिल इट इज लेट? हीच वेळ आहे आत्ताची. एक मला सुदैवाने लहानपणी जे विवेकानंद सापडले त्यामध्ये
विवेकानंदांची एक शब्दरचना मला खूप आवडली आणि अशी बसली मनावर. तर स्वामीजी म्हणतायत की देवाच्या चरणी जुनं कोमेजलेलं वाळकं फूल नाही अर्पण केलं जात, जे ताजं तवानं टवटवीत फूल आहे ते अर्पण केलं जातं. तर तुम्ही शरीर मन बुद्धीने तरुण असता, याचा अर्थ आहे ताजं टवटवीत फूल आहात. हे करायचं ईश्वराच्या चरणी अर्पण. तो ईश्वर म्हणजे काय? मी म्हणेन जो तो आपापला विचार करा. पण वेद उपनिषदांपासून ते विवेकानंदांद्वारा वर्तमान काळापर्यंत आणि सर्व संत महंतांनी आपल्याला जे अतिशय सोप्या साध्या शब्दात सांगितलंय, लोक हाच ईश्वर आहे. आणि हाती घेतलेलं काम उत्तम करणे हीच त्या ईश्वराची आराधना आहे. आणि तरुणपणीच हे सगळं, आत्ता शरीराच्याही तरुणपणी, माझं म्हणणं आहे मन बुद्धी तरुण कायम राहू शकते बरं का. माझा आहे दावा की मी शरीर आत्ता 65 वर्षाचं असेल, मन आणि बुद्धीने मी चांगल्या बाबतीत 19 वर्षाचा आहे. आणि मध्ये थोडा काळ काही कारणासाठी त्यात वेळ नाही घालवत, कारण ते आत्मचरित्र वेळ नाही घालवत, पण एवढं अर्ध वाक्य सांगतोय की एक होती वेळ की मला वाटणं चालू झालं की ओके आता ठीक आहे ना, जगायचं ते जगलो, करायचं ते केलं, आता सर्वांना मुळात शुभेच्छाच आहेत. आणि ठीक आहे, मी आता काय 63, 64, 65चा झालो, ठीक आहे. असा मधला एक काळ गेला. माझे घड्याळाचे काटे पुन्हा उलटे फिरलेत की ते जेव्हा मला वाटणं चालू झालं होतं की आता मी 63, 64, 65 वगैरे नाही, आता पुन्हा 19. मन बुद्धी. आणि माझी काही तक्रार नाही की शरीर जे आता 65 वर्षाचं आहे, ठीक आहे. ते मी तुम्हाला आत्ताही पुन्हा वेळ न घालवता सांगतोय की भारतीय तत्त्वज्ञान आणि त्याचं बेस्ट एक्सप्रेशन आहे भगवद्गीता, जे सांगते, माझं म्हणणं मला कळलंय, माझं म्हणणं ते विज्ञाननिष्ठ आहे. आणि त्यामुळे शरीर जन्माला आलं की त्याला बालपण, तारुण्य, प्रौढत्व, वृद्धत्व, आणि ठीक आहे एक दिवशी ते शरीर सोडायचं आहे. आपण जशी वस्त्र धारण करतो आणि जुनं झालं तर ते वस्त्र टाकून दुसरं घेतो, तसा आत्मा शरीर नावाचं वस्त्र धारण करतो आणि जुनं होतं आणि टाकून दिलं जातं ते शरीर आहे. आत्मा अजर आहे, अमर आहे, मुख्य म्हणजे अविनाश आहे. माझं म्हणणं मला हे 100% कळलेलं आहे. त्यामुळे माझी काही तक्रारच नाही. ठीक आहे की ठीक आहे, जगलोय. आणि माझं म्हणणं मी छान जगलोय. माझ्या मनात मी ईश्वराबद्दल त्याला आभारी पण असतो. आणि मी तुम्हाला एवढं निश्चित सांगतोय की आनंदाने जगायला, जीवन एन्जॉय करायला सिगरेट, दारू, तंबाखू किंवा कुठल्याही घाण व्यसनाची गरजच नाही. उलट त्यांनी खरा आनंद हरवतो आयुष्यातला. घाण, नालायक, गटारी, निगेटिव्ह, डिस्ट्रक्टिव्ह व्यसनांनी उलट जीवनाचा खरा आनंद जातो. खरा आनंद व्यायामात आहे. खरा आनंद असं सणसणीत फिट शरीर. आणि मग ज्याला इंग्लिशमधलं वाक्य साऊंड माइंड इन साऊंड बॉडी. संस्कृत आहे ते या इंग्लिश वाक्याच्या काही पटींनी ग्रेट आहे जास्ती. शरीर माध्यम खलु धर्म साधनम. की शरीर हेच तुझं साधन आहे. कशाचं? धर्म. तो धर्म म्हणजे संकुचित अर्थाने मुस्लिम ख्रिश्चन या अर्थाने तो नाही आहे त्याचा अर्थ. त्या धर्ममध्ये स्वभाव येतो, कर्तव्य येतं, न्याय येतं, नीती येतं. सगळ्याला मिळून आपला भारतीय शब्द आहे धर्म. की तुला मिळालेलं शरीर हेच त्या धर्माचं साधन आहे. जो काही ईश्वर आहे तो तुझ्यातच आहे, फक्त तू तो ओळखला पाहिजेस. तत्त्वमसी, स्वची ओळख. आणि त्याला हे जे मिळालंय तुला हे सर्वात उत्तम साधन आहे. भारतीय विचारात माणसाचा जन्म मिळणं ही भाग्यशाली गोष्ट मानली जाते. की मिळाला ह्या मला माणसाचा जन्म. भले त्याच्यात आहे, ठीक आहे, दुःख आहे, अपयश आहे, निराशा आहे, सगळे, पण असं स्वतःला घडवणे. विचार करा आहे का हे आपल्यात.
आणि आता मी हा पहिला मुद्दा पूर्ण करतानाच्या 2 मुद्द्यांच्या त्या देतोय आठवण करून, की आहे का आपल्या व्यक्तिमत्वात यातल्या काहीवर मी पुन्हा नीट सविस्तर तुमच्याशी माझं सत्रच असतं माहिती आहे मला. पण की बुवा वाचन, विचारा स्वतःला. आणि मी म्हणणार आहे की निदान दिवसाचे 2 तास सरासरी. आहे का खरंच तुमच्या दिनक्रमात? आणि मी हे कोणतं वाचन म्हणतोय? कुठल्या तरी कॉलेजला कुठली तरी डिग्री घेताय आणि त्याच्यासाठी नाईलाज आहे की हे करावंच लागतंय. मग याला मी त्याच्या यादीत नाही म्हणतोय. मी वाचनाचे 2 तास म्हणजे जे तुम्ही ठरवलंय, आतून ठरवलंय. कोणी सांगितलं म्हणून नाही, तो मी सुद्धा, की मी सांगितलं म्हणूनही नाही आहे. पण असं काहीतरी वाचताय, ठरवून असं काहीतरी जरा लक्षपूर्वक काहीतरी विशेष वाचतायत त्याला आणि निदान दिवसाचे 2 तास. त्याला सगळ्याला मिळून मी म्हणतो की ते प्लॅनिंगमध्ये मग आहे का तुमच्या? आणि लास्टली अँड ऑफकोर्स मोस्ट इम्पॉर्टंटली योग. आणि खरंच विचारा स्वतःच्या मनाला की सरही एवढं दिवस रात्र कंठशोष करून सांगतायत. अधिष्ठान मालिका वर्षाच्या सुरुवातीला त्यासाठी असते. पण करतोत का आपण आपल्या दिनक्रमात? आणि जे मिनिमम 30 मिनिट्स. आणि मी जाणीव करून देतो की त्याच्यामागे मी शास्त्र आहे हे सांगतोय की सकाळची वेळ शक्यतो ऑफकोर्स अंघोळ झालेली, पोट साफ आणि मग बुवा थोडं अंग आधी मोकळं करून घ्यायचं आहे आणि मग सूर्यनमस्कार नीट शिकलेले, शास्त्रशुद्ध, त्याचा जे श्वासाची शिस्त आहे त्याच्या सहितची. कोणत्या आकड्याला श्वास आत, कोणत्या आकड्याला बाहेर, आणि 10 किंवा 12 आकड्याचा सूर्यनमस्कार असला तर त्या एकामध्ये 1 आकड्याला आत घेतलेला श्वास रोखायचा आहे आणि त्याच्या इक्वल अँड अपोजिट दुसऱ्या आकड्याला बाहेर सोडलेलाही श्वास रोखायचा आहे. पण सूर्यनमस्कार. आणि सवय तयार करणं चालू करायचं असेल तर निदान 4 सुरुवात केली पाहिजे. आणि मग जेव्हा वाटेल की आता शरीराला 4 सहजपणे जमतंय, मग 5वा करा. तो जमल्याचं वाटेल तेव्हा 6, मग 7, असं निदान त्याला आवर्तन म्हणतात 11चं, की निदान 11 सूर्यनमस्कार. मग काही निवडक आसनं आहेत, काही सोपी, पुन्हा सोप्या आसनांनी सुरुवात करा. आणि जे वाटेल की एक आसन आता सिद्ध झालं, हे मी अधिष्ठान मालिकेत बोललोय, तर मग थोडी पुढचं अवघड करत करत होऊ शकतं. अंग इतकं लवचिक की अत्यंत अवघडातली अवघड पण जमू शकतात. मग आहेत प्राणायामाचे पहिले 3 प्रकार, की शास्त्रीयदृष्ट्या ते सर्वांनी केलेले चालतात आणि स्टार्टला तरी तेवढे करावेत. आणि मग आहे ज्याचे त्याला आतून कळतं आपली काय तयार, मग पुढचं करायचं का. त्यामुळे श्वासावर लक्ष देणे हाच प्राणायाम आहे. त्यानंतर दीर्घ श्वसन जाणीवपूर्वक करणे हा प्राणायामाचा पुढचा टप्पा. आणि अनुलोम विलोम किंवा सुख प्राणायाम किंवा सहज प्राणायाम, आणि अधिक शास्त्रशुद्ध नाव आहे त्याला नाडीशुद्धी प्राणायाम. म्हणजे तो हा तेवढं चालतं सगळ्यांनी केलेलं. पुढचे जर असले कपालभाती, भस्रिका, एक भ्रमरी म्हणू नये वगैरे वगैरे आहेत, उत्तम, ग्रेट. पण असे ते वाटेल त्यांनी एकदम नाही, ते नीट त्याला शिक्षक नीट पाहिजे. आणि ज्याचे त्याला आतून कळतं, हे मी तुम्हाला 100% सांगतो की आतून कळतं की आपली एवढी तयारी झाली आहे, आता पुढचा करूयात. पण हे, आणि या प्रोसेसचं शिखर क्लायमॅक्स आहे ध्यान. मला अजूनही काही वेळा काही मुलं भेटतात. कालच एका मुलाने मला वेळ विचारून आपली UPSCची बॅच 2 वर्षापूर्वी केली आहे. त्याला त्याचं जीवन, व्यक्तिमत्व, करिअर माझ्याशी काही बोलायचं होतं, आला. पण तो मला सांगत होता की ध्यान नियमित करतो. शेवटी मी त्याला सांगितलं की केवळ ध्यान नियमित करून त्याचे जे अपेक्षित रिझल्ट्स आहेत ना, ते नाही मिळणार. ध्यान ग्रेटच आहे, ध्यान त्या प्रोसेसचं क्लायमॅक्स आहे, पण तो एकदम नुसताच क्लायमॅक्सच जर करायला लागलास असं. सहज मला आठवते, काल त्याला नाही सांगितली, आता गोष्ट तुम्हाला सांगतो की एका आईबापांना 5 मुली असतात. जे माझ्या सुदैवाने माझ्या सासू सासऱ्यांना आहेत 5 मुली. म्हणजे मला 4 मेहुणे आहेत. आणि आता हे जे घर आहे ते थोडं काळजीत असतं
की आपल्या मुलीचं लग्न कसं काय व्हायचं. त्यातली त्यांना असं वाटत असतं की जी कोणी बुवा 5वी आहे ती काय जरा बहुधा नाकी डोळी दिसायला आणि करायला नीट नाही वगैरे काय त्यांची त्यांची जी कारणं किंवा ज्या समजूत आहेत, सौंदर्य कशाला म्हणायचं वगैरे. पण त्याला आईवडिलांना जरा काळजी असते की त्या 5वीचं कसं होणार लग्न. आणि म्हणजे पूर्वीचं पाहायला येणे नावाची लफडं असायचं एक. तर बुवा असं वरपक्षाकडचे कोणतरी आलेले त्यांना जेवायचं केलेलं आहे आणि काहीतरी छान पुरणाची पोळी. हा माझा आयुष्यभर चाणक्यातल्या मुलांना माहिती असलेला जोक आहे की मला आयुष्यभर आणि रोज पुरणाची पोळी मिळते. असं मी भाग्यवान आहे. तर बुवा ते घरामध्ये केलेली आहे ते वाढतायत आणि तो जो नवरा बघायला आलाय तो आलाय खरा तो पहिलीला बघायला. आणि जे नॉर्मल कुटुंबातले समजूत असते की आधी थोरल्या बहिणीचं होऊ दे असं, मग धाकट्या बहिणीचं. सध्याचा ट्रेंड आहे की सगळ्यात आधी ती धाकटी बहीणच लफडं करून बसते. ते बरोबर मोठ्या बहिणीला माहिती असतं, पण ठरलेलं असतं की जरा आत्ता बोलू नको, मोठ्या बहिणीचं लग्न होऊ दे, मग तुझं लफडं काय तुझं. म्हणून ते घरामध्ये बघायला येणे नावाचे जेवायला बसलेत, पोळी छानपैकी वाढली जाते, आग्रह केला जातोय, असं सगळं. आणि पोट भरणार, पोट भरलं आणि हे आमची आवडली का. तर ते नवरा मुलगा आहे त्याला बुवा समजा काय पुरणाची, खव्याची, गुळाची काय जी असेल ती पोळी, पण त्याला ती 5वी आधीच्या 4 खाऊन झाल्या, 5वी वाढल्यावर तर तो म्हणतो की बुवा आता बास, आता ही मला 5वी आवडली, 5वी आवडली. घरचे खुश की ज्या मुलीच्या लग्नाचं आपल्या मनात टेन्शन होतं, हा आलेला कार्टा हा सांगतोय त्याला तीच आवडली, 5वी आवडली. ते एकदम ध्यान म्हणजे 5वी आवडलीसारखं आहे. की असं फक्त एकदम ध्यान नाही, असं एक शास्त्र आहे त्यामागे. त्यामुळे जरा हे नीट वॉर्मअप, अंग मोकळं करून घेतलं, सूर्यनमस्कार, मग आसनांचे सोप्याकडून अवघडाकडचे, मग प्राणायाम आणि त्या प्रक्रियेचा शेवट म्हणून मग ध्यान आहे. तर मी तुमच्याशी आज हा खरं म्हणजे एवढा वेळ खरंच घेतला मुख्य मुद्दा आहे स्वतःला आत डोकावून प्रामाणिकपणे खरंच विचारणे की मी स्वतःला घडवत आहे काय.